रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. बीडमध्ये एका वर्षापूर्वी संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली होती आणि ही हत्या इतकी भयान आणि क्रूर होती की या सगळ्या घटनेमुळं अक्षरशः महाराष्ट्र हादरला होता. आजही महाराष्ट्रामधल्या अनेक गावांमध्ये, अनेक घरांमध्ये ज्या ज्या वेळेला संतोष अण्णा देशमुखांचा विषय निघतो, ज्या ज्या वेळेला संतोष अण्णा देशमुखांची बातमी समोर येते, लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळतं. ही इतकी भयान हैवानता त्या बीडमध्ये असलेल्या एका राजकीय गुंडाच्या साथीमुळं, एका राजकीय गुंडाच्या पाठिंब्यामुळे हे सगळे तिथले राक्षस माजले होते, मस्तावले होते. आणि या माजुरड्यापणाने एका सरपंचाचा जीव घेतला. आज एक वर्ष पूर्ण झालं. आज त्या संतोष देशमुखांची प्रथम वर्ष श्राद्ध झालाच. आणि या कार्यक्रमामध्ये अनेक लोक गेले होते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक व्यक्तिमत्व गेलं ते म्हणजे अजित पवार. याच्यामध्ये सुरेश धस आले होते, संदीप क्षीरसागर आले होते, भरपूर मला वाटतं ते बरेच आमदार आलेले, भरपूर लोक आलेली. पण अजित पवार त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी काही 2-4 प्रश्नांची उत्तरं फार मिळणं गरजेचं होतं. ते म्हणजे एका वर्षामध्ये घडलं काय. संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे आत्ताचेच मुख्यमंत्री नुकतेच निवडून आले होते देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये छाती टोकून सांगितलं की 6 महिन्याच्या आतमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आम्ही ही केस चालू आणि आरोपींना कडक शिक्षा करू. याच सरकारचे प्रतिनिधी अजित पवार आहेत, बरोबर. ते उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री देखील त्यांच्या हातामध्ये. अजित पवारांच्याच पक्षातल्या गुंडांनी संतोष अण्णा देशमुखांची हत्या केली. कारण वाल्मिक कराडचा मावस भाऊ हा परळीचा तालुका अध्यक्ष होता. धनंजय मुंडे त्याच अजित पवारांचे अत्यंत जवळचे, इतकं लाडोबाचे आहेत ना ते की काय बोलायचं. इतक्या सगळ्या घटना घडल्यानंतर देखील अजित पवार त्यांच्या मायेने त्यांच्या चेहऱ्यावरनं हातच फिरवत राहतात. या अजित पवारांच्या गुंडांनी त्या संतोष अण्णा देशमुखांची हत्या केली. त्या अजित पवार त्या गुंडांना कारवाई न करता किंवा त्या गुंडांना कायमचं सबक न शिकवता त्या संतोष अण्णा देशमुखांच्या घरी भेट द्यायला जाता. इतकं घाणेरडं राजकारण करता. एका बाजूला तुम्ही धनंजय मुंडेंवरती आरोप झालेले बघता. मनोज जरांगे पाटलांनी आरोप केले. मनोज जरांगे पाटलांची हत्या करायचा प्लॅन किंवा तसा संपून टाकायचा प्लॅन धनंजय मुंडेंनी केला होता, असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी वारंवार केला आहे. पोलिसांना तशा तक्रार दिलेले आहेत. धनंजय मुंडेंनी स्वतःहून पोलीस स्टेशनला सांगितले, पत्रकार परिषद घेऊन सांगितले की मी कुठल्याही प्रकारच्या टेस्टिंगला तयार आहे. तुम्ही सांगायचं ना, तुमच्या जवळच्या मित्र आहे ना तो तुमचा धनुभाऊ, जा जरा तेवढं टेस्टिंग करून घे म्हणून. माझेही मागं लोक लागायची सोडून जातील. त्या संतोष अण्णा देशमुखांच्या कुटुंबाला तुम्ही जाऊन आज काय शब्द दिला एवढं फक्त सगळ्यांना सांगा. आणि कुठल्या तोंडाने तुम्ही त्या ठिकाणी गेला होता. आजपर्यंत या राज्याच्या मुख्यमंत्र्याला ज्यानं छाती ठोकून सांगितलं होतं, बडवून सांगितलेलं, पार छातीचा चुराडा होईपर्यंत बडवली ती छाती, आणि सभागृहामध्ये सांगितलं होतं की 6 महिन्याच्या आतमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू आणि संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देऊ. एक महत्त्वाची माहिती म्हणून सांगतो, विसरलो असाल आपण तर. कृष्ण आंधळे नावाचा एक फरार आरोपी होता, माहिती आहे आपल्याला, जो अजूनपर्यंत सापडलाच नाही. आजही तो आरोपी सापडलेला नाही आहे. याच वाल्मिक कराडच्या 4,500 कोटी रुपयांच्या संपत्त्या आपण समोर आणल्या होत्या. अनेक ठिकाणी त्याच्या संपत्ती आहेत, प्रॉपर्टी आहेत. एक 20-25 वर्षापूर्वी एखाद्याच्या घरामध्ये सालानं काम करणारा व्यक्ती, घरगडी म्हणून काम करणारा व्यक्ती 20-25 वर्षामध्ये 4,500 कोटी रुपये कमवतो. माहीत नाही कुठून कमवतो, कशी कमवतो. या देशामध्ये ED, CBI, इन्कम टॅक्स हे लोक आहेत की संपलेत. जर एखाद्या व्यक्तीकडं 20-25 वर्षामध्ये 4,500, 5,000 कोटींची माया जमत असेल तर त्याचे रिसोर्स काय ते बघायला नकोत. आपण असं बोललं जातं की 100 कोटींच्या पुढे ED, CBIकडे हे प्रकरण जातं. इथे तर 4-4, 5-5 हजार कोटी रुपये आहेत. आजपर्यंत कधीही ऐकलं नाही की ED आणि CBIनी धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराडांना समन्स पाठवलं आहे की ही संपत्ती कुठून आली आणि कशी आली, आता आम्हाला सविस्तरपणे सांगा. नाही केलं तसं काही. कोर्टाकडून अजित पवार म्हणजे मला वाटते रविराज साबळे यांनी प्रश्न विचारला अजितदादांना की कायदा आहे कुठं, न्याय मिळतो कुठं. त्यावेळेला दादाने बोलले की या देशामध्ये न्यायपालिका आहे. न्यायपालिका असून जर आमच्या अशा भावंडांची हत्या होत असेल आणि हत्या करणारे हत्यारे तुमच्याच पक्षाची गुंड असतील आणि तुमच्या पक्षातल्या नेत्यांना जर अशा गुंडांची आठवण येत असेल वारंवार, तर तुम्ही न्यायपालिकेचं जे आम्हाला नागोबा दाखवता ते म्हणजे तुमचे दाखवायचे दात आणि खायचे दात फार वेगळे आहेत.
तुम्ही अतिशय म्हणजे ते रंग बदलू सारडा असतो ना, तो देखील तुमच्या पुढे लाजेल. इतके रंग त्यालाही बदलता येणार नाहीत, इतके भयानक आहेत तुम्ही. त्या ठिकाणी जायच्या अगोदर कमीत कमी एवढी तरी आपण लाज बाळगायला पाहिजे होती की त्या फरार असणारा आरोपी त्याला जेलमध्ये तर टाकायला पाहिजे होता. खरंच या महाराष्ट्राचं पोलीस म्हणा, माझं पोलिसांना अजिबात एका शब्दात देखील काय बोलणं नाही. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची कॅपॅसिटी किती आपण सर्वांनी बघितलेली. पोलिसांनी जर ठरवलं तर तो पोलीस असे आहेत ना की ते कुठूनही मेलेला मुर्दा देखील शोधून काढतात. तो हे जिवंत हाडामासाचा तुम्हाला आरोपी सापडत नाही. मला वाटतं बिचारा आमच्या महाराष्ट्र पोलिसांचं उगाच नाव बदनाम केलं जातं या प्रकरणामध्ये की महाराष्ट्र पोलिसांना कृष्ण आंधळे हा सापडत नाही. अरे याच महाराष्ट्र पोलिसांना दाऊद कुठं बसलाय, कसा बसलाय, काय करतो, हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. खडा ना खडा माहिती आहे. तुम्हाला कृष्ण आंधळे कुठे दोन आहे माहिती. या प्रकरणामध्ये पोलिसांना उगाच बदनाम केलं जाते की पोलीस निष्क्रिय आहेत. पोलिसांच्या त्यांच्या कामगिरीवरती, त्यांच्या कॅपॅसिटीवरती अजिबात प्रश्न उठवायचं कामं नाही. ह्या सगळ्यात निर्लज्जन, सगळ्यात लाज वाटल्यासारखी गोष्ट त्या मंत्र्यांना आहे. त्या आरोपीला पकडल्यानंतर जर गेला असता तर आज त्या परिवाराला जरा मनाला शांती तरी मिळाली असते, आनंद, थोडीफार बरं वाटलं असतं की चला माझ्या भावाला ज्यांनी मारलं ते सगळे आज जेलमध्ये आहेत. कुठल्या तोंडाने तुम्ही तिथे गेला ते मला हेच अजून कळलं नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो धनंजय देशमुख असतील, धनंजय देशमुख, मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्यांनी सांगितले, वारंवार पत्र दिलेले आहेत धनंजय देशमुखांच्या परिवारांनी की वाल्मिक कराडची गुंड जे बाहेरचे आहेत ते बाहेर येते, धनंजय मुंडेंचे गुंड हे यांच्यापासून आमच्या देशमुख कुटुंबाच्या परिवाराला धोका आहे. वारंवार दिले. एका शब्दाने तुम्ही कधी सांगितलं नाही हो अजितदादा तुमच्या जवळच्या नेत्यांना, चेल्या चपाट्यांना, काय एवढी गुंडगिरी करताय, काय एवढी दहशत माजवताय का? तुमचे ते तुमचं आणि त्यांचं काय, आई शपथ तुम्हाला खरं सांगतो, DM म्हणजे धनंजय मुंडे साहेबांकडे काही ना काहीतरी अजितदादांचं नक्कीच क्लिप आहे बघा. त्याच्याशिवाय जिथं वाक म्हणाल तिथं अजितदादा वागतात धनंजय मुंडेंच्या समोर. म्हणजे विषय आहे का याच्यामध्ये? काही ना काहीतरी जबरदस्त एकदम खतरनाक लेवलची कधी क्लिप आहे का धनंजय मुंडे साहेबांकडे? त्याच्याशिवाय इतक्या मोठ्या घटना घडल्यानंतर जर अजित पवार धनंजय मुंडेंना पाठीशी घालणार असतील तर मग मात्र भयानक आहे. आणि अजित पवारांकडे देवेंद्र फडणवीसांची एखादी क्लिप आहे की काय बघायला पाहिजे. कारण इतक्या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस त्यांच्या पोटामध्ये सामावून घेतात. ते फार भयानक आहे ना. एकमेकांचे साटेलोट चेक करायला पाहिजे हे, किंवा ह्यांनी स्वतःहून सांगायला पाहिजे. इतकं प्रेम नाही उतू जात कोणावरती. आणि जर अजित पवारांवरती जर हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाले असतील त्याच्यानंतर जर देखील तुम्ही इतक्या त्यांना प्रेमाने आणि गोड बोलून सांभाळून घेत असाल तर या राज्यासाठी हे विशेष गोष्ट आहे. संतोषांना देशमुखांच्या प्रकरणामध्ये तपास कुठपर्यंत आला आहे माहीत नाही. आजपर्यंत एकदाही पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या घटना घडल्यापासून ते आत्तापर्यंत कधीही माहिती दिलेली नाही किंवा इव्हन त्यांना हे इम्पॉर्टंट वाटलंच नाही. त्या संतोषांना देशमुखांच्या हत्येच्या अगोदर महादेव मुंडेंची हत्या झालेली आणि या महादेव मुंडेंच्या पत्नीनी 1000 न 1,00,000 वेळा त्या मीडियाच्या समोर जाऊन सांगितलं की महादेव मुंडेंची हत्या कोणी कोणी केली. त्या आरोपींची आणि अजित पवारांचं काहीच संबंध नाहीत का हो? आरोपींना आजही त्या महादेव मुंडेंचे आरोपी मोकाट फिरतायत, सांड असल्यासारखे फिरतायत, भंडारा टाकून सोडलेले असतात ना अशा प्रकारचे. मुळात हे अजित पवार त्या ठिकाणी का गेले हा प्रश्न तसाच पडलेला आहे. संतोषांना देशमुखांना आज वर्ष झालं जाऊन. आपल्या AKP मराठीकडून आणि आपल्या सगळ्या परिवाराकडनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. आणि आजही ते कुटुंब दहशतीखाली न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये. आणि खरोखर त्या धनंजय देशमुखांचं मी तुम्हाला सांगतो खूप आदर्श घेण्यासारखं आहे. माणसाला इतकं मोठं भयान म्हणजे अक्षरशः आबाळ फाटल्यासारखं दुःख आहे. स्वतःचा आधार गेला आहे त्या माणसाचा. म्हणजे पहाडासारखा नेहमी सोबत असणारा भाऊ गमावला आहे त्या माणसानी. पण आजही त्यांच्या भाषेमध्ये कधीही चुकीचा शब्द आला नाही, कधीही त्यांना राग अनावर झाला नाही किंवा कधीही त्यांनी ते दाबून ठेवलं, संयम ठेवला, संस्काराने बोललेत. खरोखर त्या माणसाकडनं फार शिकण्यासारखं आहे. आणि मला वाटतं याच सगळ्या गोष्टींचा गैरफायदा या सरकारने घेतला. इतक्या दिवसानंतर जर तुम्हाला साधा एक आरोपी पकडला जात नसेल त्या प्रकरणामध्ये तर तुम्ही बांगड्या घालून फिरा, तुमचा तोच व्यवसाय आहे आणि तुमची अवकात देखील तेच आहे. बांगड्या घाला सरळ सरळ, खना नारळाने ओटी भरा. हरामखोर एवढे भयानक आहे ते सगळे की रोज मुर्दे पडत आहेत, रोज मर्डर होत आहेत
आणि हे सत्तेच्या नशेमध्ये धूर्त झालेले आहेत, सत्तेच्या नशेमध्ये पागल झालेले आहेत. इतकी पागल झालेले आहेत की यांना त्यांच्या सत्तेच्या पुढे काहीच दिसत नाही आहे. स्वतःच्या आई बहिणीसोबत ज्यावेळेला काय घडेल त्यावेळेला पण यांना काही दिसणार नाही, कारण हे सत्तेच्या नशेमध्ये धूर्त झालेली सगळ्या अवलादी आहेत. संतोषांना देशमुखांना आज 1 वर्ष झालं तरी पण त्यांच्या पूर्ण परिवाराला आणि संतोषांना देशमुखांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही आहे. फक्त जेलमध्ये असणं एवढा न्याय नाही आहे, कुठल्याही प्रकारची शिक्षा अजूनपर्यंत शिक्षेपर्यंत ते केस पोचली देखील नाही. कशाला फास्ट ट्रॅक कोर्ट नाव देता तुम्ही? फास्ट ट्रॅक कोर्टाला जर तुम्हाला 1-1, 2-2, 3-3 वर्ष जर लागणार असतील न्याय देण्यासाठी तर ते नाव बदनाम करता तुम्ही फास्ट ट्रॅक म्हणून. गटर ट्रॅक करून टाका, गटर पण फास्ट चालतं. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की 1 वर्षानंतर देखील संतोष देशमुखांना न्याय हा मिळाला नाही आणि अजित पवार कुठल्या तोंडाने त्या ठिकाणी गेले असतील. चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.